7 लाख घेतो विक्रांत देशातली विक्रांत आजा यार प्रत्येक खेळाडू ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे. सोनीपत हरियाणा येथून कुस्ती पंढरी कोल्हापूर मध्ये महाराष्ट्राचा लाडका पैलवान सिकंदर शेख या पैलवान बरोबर 2 हात करण्यासाठी आलेला आहे. अशोक पाटील सरपंच यांचे वडील चांगले पैलवान होते, फार मोठ्या ताकदीचा पैलवान. पंचगंगा कारखान्यावरती पुढचा होते, खाली बसून घ्यायचा आहे. अनेक पैलवानला मानधन मिळवून दिलं त्याने. खाली बसा खाली बसा. सलामी झाली, पंजे की पकड सुरू झाली, गर्दन खेच सुरू झाली, कोणावरी बंद भिडली खाली बसून घ्यायचं आहे. आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला सुरुवात झाली. भारतातली सर्वश्रेष्ठ कुस्ती लागली आज इथं. जोरदार टाळ्या वाजवा. थांबणे सिकंदरच्या रक्तातच नाही. आज नव्या दमाचा पैलवान विक्रांत कुमार आलेला आहे. छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता, छडी टांग हुकलेली आहे, परत कुस्ती आत आलेली आहे. ज्या सिकंदर शेखचा लपेट आहे तोच लपेट विक्रांत कुमारनं मारण्याचा प्रयत्न केला होता. तिथं छडी टांग लावण्याचा प्रयत्न सिकंदरचा होता. तानाजी बंडगर पंच म्हणून उपस्थित आहे तिथं. फोटोग्राफर फिरकरायचा. सिकंदर पेक्षा उंचीला थोडी जास्त असणारा विक्रांत कुमार, वजनाला थोडा जास्त डाव्या फोटोग्राफरांना विनंती आहे. विक्रांत कुमार गंगावी तालमीचा फोटोग्राफर पाठिंबा सरकायचा आहे. विनंती आहे. जसा पट्टीला कुस्तीप्रेमींना विनंती आपण देशातल्या प्रत्येक पैलवानाला चारी मुंडे चित केलं म्हणून भारतात पद झाले. उगीच होत नाही. जस्सा पट्टीला मारला, हा छोटा जस्सा नव्हे, मोठा जस्सा पट्टी. हिंद केसरी हो, आणि त्याच्या नगरी जाऊन पडलं. महाराष्ट्राचं देशावरती वर्चस्व सिद्ध केलं गंगावी तालमीच्या या ढाण्या वाघानं. करा की टाळ्या. हिंद केसरी मारुती माने, हिंद केसरी गणपत आंदळकर, हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, त्यांचं युग संपलं आणि दिल्ली हरियाणा पंजाब आपल्यावर वर्चस्व होतं त्यांचं. पण ते सगळं मोडून काढलं या सिकंदरनं. 1959चा हिंद केसरी पहिला, भारताचा पहिला हिंद केसरी श्रीपती खंचनाळे. 1960 सालचा हिंद केसरी गणपत आंदळकर. खंचनाळे पैलवानांना पंजाबच्या बत्ता सिंगवर विजय मिळवला आणि हिंद केसरी झाले. आंदळकरनं खडक सिंग वरती विजय मिळवला आणि हिंद केसरी झाला 60 ला. 1964 ला मारुती माने 6 फूट 5 इंच उंचीच्या मेहरदीनवरती आसमान दाखवलं आणि तो हिंद केसरी झाला 64 ला. 1967 ला हजरत पटेल झाला शाहूपुरी तालमीचा. अशा क्रमवारीत हिंद केसरी पदाच्या कुस्त्या झाल्या. फोटोग्राफर काहीतरी घडणारा शबास. पाठीमागं सरकून फिरता वाघाच्या काळाचा पैलवाना सिकंदरांसमोर हत्तीचं बळ असणारा विक्रांत कुमार. वाघाचं जंगलात असणं हे फार रोग असतंय. त्या जंगलाचा राजा वाघ असतो. सिकंदर आज कुस्ती क्षेत्रात आहे. त्यानं महाराष्ट्राची दहशत देशामध्ये दाखवलेली आहे. आणि तुमच्या गावचे सुपुत्र चंदूरचे या सचिन पुजारीनं पहिल्यांदा हरियाणामध्ये कोरोना लॉकडाऊन मध्ये या गरीबाच्या पोराला हात धरून रेल्वेनं दोघांचा प्रवास झाला आणि सिकंदरच्या सुद्धी घरामध्ये सोन्याच्या चमच्यावर रोज त्याचा घास तोंडात जायला लागला. सचिन पुजारीसाठी करा की टाळ्या सर्वांनी. अरे कौन कहता है हर दिन इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. असं काम जीवनामध्ये करा. आज सिकंदरला
त्यांचा सहवास लाभला, कुस्तीसाठी वेळ दिली सचिन पुजारीने, म्हणून सिकंदरच्या जीवनाचं सोनं झालंय. गुरुला फार जीवनात महत्व आहे, नाही तर गुरु भेटतात गुटखा कसा खावा आणि मटका कसा लावा. काके ठाकरेवर कब्जा घेतला. चप्पल चित्ताय, खाली बसा, कुस्ती सुरू आहे. अजून फोटोग्राफर खाली बसून घ्या. हरिश्चंद्र बिरादारचा डाव हा, काकेत हात घालून कब्जा करणे. अख्ख्या देशाला माहिती आहे सिकंदर शेख लपेट मारतोय, अख्ख्या देशाला माहिती आहे सिकंदर शेख एक टाकतोय, पण त्याची हुकूमत डॉक्टर साहेब फिरत राहायचं आहे. गेली 5 वर्ष झालं देशातला स्टार पैलवान म्हणून आपला दबदबा कायम आबादी ठेवलेला आहे. नम्रता, विनयशीलता, रुबाबदारपणा, देखणेपणा हे भगवंतानं त्यालाच दिलेलं आहे. मी कुस्ती समालोचक धनंजय बोलतोय, माझे गुरुवारी शंकरांना पुजारी बोलतात. 50 रुपयाला कुस्ती खेळत होता, तेव्हापासून मी त्याला ओळखतो. माझ्या गावात आणि त्याच्या गावात अवघं 15 किलोमीटरचा अंतर. आणि ह्याच्या वडिलाच्या कुस्त्या मी लावलेल्या आहेत. मंगळवेढा सिकंदर शेखच्या वडील एक खेळत होता कुस्ती. शबास, एकदा के ब्रह्मास्त्र आहे त्याचा. विक्रांत कुमार झालेला समतोल. विक्रांत बसलेला आहे. काटे की फाइट है खतरों का खिलाड़ी सिकंदर शेख. पब्लिक जरा बघावं, पूरे देश में उन्होंने जरा अपना कुश्ती का जलवा दिखाया है रेसलिंग में. जरा डोळं फिरवा, कसं कसं गच्च भरलंय बघा. आज विक्रांत